चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात। त्यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार हे लोकशाही सोबत संवाद साधतायत, ऐकूयात। निश्चितच शुभम, चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा पार पडणार आहे आणि या सभेमध्ये एकंदरीतच सर्वांचं लक्ष असेल ते सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी नेमकं पंतप्रधान काय बोलत आहेत। चंद्रपूर हा एकंदरीत आपण पाहिला असेल संसदेचं काष्ट असेल किंवा राम मंदिर निर्माणासाठी असलेलं काष्ट असेल हे चंद्रपुरामधून गेलेलं होतं आणि म्हणूनच सुधीर मुनगंटीवार यांचं नाव जे आहे ते देश पातळीवर गेलेलं होतं आणि त्यानंतर राज्यामध्ये पहिलीच पंतप्रधानांची लोकसभा निवडणुकीची प्रचार सभा होती आणि या सभेमध्ये स्वतः चंद्रपूरमधून जे उमेदवार आहेत त्या सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार होताना पाहायला मिळणार आहेत। आपल्या सोबत स्वतः चंद्रपूरमधून आता मुनगंटीवार आहेत। उद्या सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे। मात्र 3 वाजल्यापासून लाखोंच्या संख्येने लोक येतील असा दावा महायुतीने केलेला होता। त्यामुळे नेमकं ही सभा कशी असेल हे आपल्याला सांगतील सुधीर मुनगंटीवार। सर, 1989-91 साली तुम्ही प्रथम लोकसभा लढवली, मात्र त्यावेळी मतं वाढली, पराभव स्वीकारला। आता 35 वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्ही लोकसभेच्या मैदानात उतरलात, सलग आमदार होतात, यावेळची तयारी कशी असेल? नाही, साधारणतः तेव्हा मी उभा होतो तेव्हा कॉलेजचा विद्यार्थी होतो। मी कॉलेजमध्ये MPhilमध्ये शिकत होतो। आता मी 29 वर्ष 6दा मी निवडून आलो, जनतेने निवडून दिलं। मी कधी आयुष्यामध्ये बनवाबनवीचं राजकारण केलं नाही, मी जातीपातीचं राजकारण केलं नाही, मी सेवेचं विकासाचं राजकारण, शेकडो विकासाची कामं केलं, रोजगाराच्या संबंधित काम केलं, कृषीच्या संबंधित काम केलं। आमच्या विरोधात असणाऱ्या उमेदवारांनी त्यांनी काय केलं एवढं सांगावं। फक्त तोंडी गावायला बेरोजगारी, शेतकरी एवढे शब्द ठेवून हे सत्तेच्या पायऱ्या चढू शकत नाही, कारण त्यांनी 17 दुकानं देशी दारूची केली। हा विकास आहे? आम्ही मेडिकल कॉलेज आणलं, मेडिकल कॉलेज म्हणजे विकास नाही आहे? कॅन्सर हॉस्पिटल आणलं म्हणजे विकास नाही आहे? SNDT युनिव्हर्सिटीचं 600 कोटीचं सेंटर आणणं म्हणजे विकास नाही आहे? आम्ही चिचडोळ प्रकल्प पूर्ण करणं म्हणजे विकास नाही? कृषी महाविद्यालय आणणं म्हणजे विकास नाही आहे? गोंडवाना विद्यापीठाचं 250 कोटीचं उपकेंद्र आणणं म्हणजे विकास नाही? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 263 कोटी टाटा ट्रस्टकडून आणून अत्याधुनिक शिक्षण देण्याची व्यवस्था म्हणजे विकास नाही आहे? 8वा 9वा संच करून रोजगार देणं म्हणजे विकास नाही? मूळच्या MIDCमध्ये एक उद्योग नव्हता, एवढे उद्योग उभे केले म्हणजे विकास नाही? विकास म्हणजे काय? 1 दुकान, 2 दुकान, 4 दुकान, दारूची दुकानं काढणं म्हणजे विकास आहे? दारू पाजणं म्हणजे विकास आहे? मला वाटतं का विकासाचं राजकारण या ठिकाणी चालेल? कारण राजकीय वर्तुळात चर्चा आहे, OBC उमेदवार आहेत, पत्ता OBC चालेल, तुम्हाला ते जड जाऊ शकतं। दुसरं, सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने आहे असंही ते सातत्याने म्हणत आहेत काँग्रेसवाले। इतकंच नाही तर संजय राऊत आज म्हटले 5 सभा जरी मोदींनी चंद्रपुरात घेतल्या तरी तुम्ही निवडून येऊ शकत नाही। काय उत्तर द्या? नाही, संजय राऊत काय म्हणे याच्यावर तुम्ही इतकं गंभीर घेत नका जाऊ। ते काय बोलतात तुम्हालाही माहीत आहे की पाप केल्याने कोरोना होतो, ते जे म्हणतात त्याच्या विरुद्ध होतं। शरद पवार साहेबानंतर संजय राऊत साहेब असे नेते आहे की जे बोलतात त्याच्या विरुद्ध घडतं। जर त्यांनी असं म्हटलं असेल तर ते माझ्यासाठी शुभकामना आहे की आता ही सीट मी निश्चित जिंकणार। कारण संजय राऊत जेव्हा म्हणाले, संजय राऊत म्हणाले मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होईल। कोणाचा सुपडा साफ जागा? मला तर कधी कधी वाटते ये अंदर की बात है वो हमारे साथ है। ते म्हणाले छत्तीसगढ़मध्ये सुपडा साफ होईल। कोणाचा सुपडा साफ जागा? ते म्हणाले राजस्थान में तो हारने ही वागी है। राजस्थानमध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे? म्हणून यांचं हे सुपडा साफचं जे राजकारण आहे ना, यांच्याकडे हे बुमरँग होतं यांचे शब्द। देव म्हणतो की तुम्ही जे म्हणताय तथास्तु हे तुमच्यासाठी लागू होईल आणि म्हणून खूप गंभीरतेने घेऊ नका। एक गंमत म्हणून घ्यायचा आपण। 10 वाजताची ती त्यांची जी काही पत्रकार परिषद असते त्याला अतिशय गमतीने घ्यायचं। आपल्या चेहऱ्यावरचा तणाव दूर करण्यासाठी त्यांची पत्रकार परिषद ऐकायची आणि चेहऱ्यावर आनंद, हास्य, जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक पॅरिस लंडनचं नाही आहे। संजय राऊत साहेबांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर जे चेहऱ्यावर हास्य निर्माण होतं ना, हे जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक। पण एकंदरीत यावेळीचं काय त्रुटी तुम्ही दूर करा? कारण गेल्या वेळी इतकी लाट असतानाही चंद्रपूरच्या जागेवर भाजपला पराभव पत्करावा लागलेला होता। इतर बहुतेक जागा जिंकलेल्या होत्या, मात्र जिंकलेल्या जागांमध्ये हरलेली जागा चंद्रपूरची होती। यावेळी उमेदवारच आपण थेट बदललेला बघतोय। हंसराज अहिर यांच्याऐवजी तुम्हाला थेट कॅबिनेट मंत्रिपदामधून इकडे उमेदवारी दिलेली आहे। काय तयारी केलेली आहे? कुठे कमी पडले होते गेल्या वेळी, ती कमी कशी भरून काढणार? मागच्या निवडणुकीत एक ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे म्हणून वंचितकडून उभे होते। त्याने 1,23,000 मतं घेतली। आम्ही एक 40,000च्या आसपास मतांनी पराभूत झालो। आता राजेंद्र महाडोळेंना आम्ही पक्षात घेतलं। मेहनत करताय, कष्ट करताय,
सर्व महायुती, मागच्या वेळी महायुती नव्हती, फक्त भाजप शिवसेना युती होती. यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि जोगेंद्र कवाडेजी आणि रामदास आठवले असे आम्ही 5 जण आहोत. आणि या 5च्या माध्यमातून ही लढाई लढतोय आणि आता सोबत जानकरजी सुद्धा आले. आणि म्हणून या विभागामध्ये एकीकडे डॉक्टर राजेंद्र भाडोळे असतील, धनगर समाजाची मतं असतील, RPIची मतं असतील आणि अजितदादाची राष्ट्रवादी, कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अजितदादाची राष्ट्रवादी उत्तम आहे, शिवसेना म्हणजे शिंदेसाहेबांची शिवसेना आहे. आणि या वातावरणामध्ये इतके मित्र आहे, इतके हितचिंतक आहे, इतके शुभचिंतक आहे आणि विकास आहे. एक आम्ही विकास केला, त्यांनी दारूची दुकानं काढली, त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहून आहे दारूची दुकानं किती आहे. तर लोकांना माझा प्रश्न हेच आहे, आम्ही जो विकास केला तो पाहिजे की समजा दारूचीच दुकानं हवी असेल तर शेवटी माझ्या भविष्याचा विचार नाही आहे. मी तर आमदार आहे, आमदार राहणार आहे, मंत्री आहे, मंत्री राहणार आहे. पण तुम्हाला या लोकसभा क्षेत्रामध्ये विकास पाहिजे असेल, संसदेमध्ये या क्षेत्राचा वाघासारखा आवाज ऐकायचा असेल, ज्या संसदेमध्ये मी माझ्या मतदारसंघातून त्या संसदेचा प्रत्येक दरवाजा हा माझ्या काष्टामधून तयार झाला, माझं लाकूड आहे, माझ्या विभागाने पाठवलेलं लाकूड आहे. अरे दरवाजे माझीच वाट पाहिजे, त्या दरवाज्यातून यांना कसं जाऊ दे. निश्चितच 4 जूनला या एकंदरीत निकाल आहे, 19 एप्रिलला निवडणुका आहेत आणि एकंदरीत मतदान होईल. त्यामुळे नेमकं या दरवाज्यातून कोण प्रवेश करेल हे 4 जूनला स्पष्ट होईल. शुभम. अगदी चेतन, धन्यवाद. तर सुधीर मुनगंटीवार हे लोकशाही सोबत संवाद साधत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.